मुकुंदनगरच्या रस्त्यांचा प्रश्न थेट कलेक्टरांसमोर. आवाज सगळ्यांचा, श्रेय कुणाचं नाही. शांतता समितीच्या बैठकीत विकासाचा मुद्दा तापला. ईद ए मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील कायदा सुव्यवस्था आणि झेंडा मिरवणुकीच्या नियोजनासाठी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मुकुंदनगरच्या रस्त्यांचा मुद्दा मात्र चांगलाच तापल्याचं पाहायला मिळालं. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजा आशिया, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कलबुर्मे, शहर डीवायएसपी टिपरसे, उपजिल्हाधिकारी गीते, महापालिका आयुक्त डांगे यांच्या उपस्थितीत शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि शांतता समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सण उत्सव आणि झेंडा मिरवणूक शांततेत पार पाडावी, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. मात्र याच बैठकीत मुकुंदनगरच्या प्रलंबित प्रश्नांनी प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा अर्चना गायकवाड यांनी मुकुंदनगरमधील विविध नागरी समस्यांचा पहाडाच प्रशासनासमोर वाचला. विशेषतः गोविंदपुरा येथील पोलीस चौकीजवळील खराब झालेल्या रस्त्यांचा प्रश्न त्यांनी थेट आयुक्त यशवंत डांगे यांच्यासमोर मांडत रस्ता दुरुस्तीची ठाम मागणी केली. तर नगर जिल्हा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अतर खान यांनीही रस्त्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाला थेट सवाल करत रस्ते का होत नाही असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला. मुकुंदनगरच्या रस्त्यांच्या पॅचिंग कामावर सुरू असलेल्या श्रेयवादावरही अतर खान यांनी स्पष्ट भूमिका मांडली. चौकी आहे, त्या चौकीसमोर एवढं पाणी तुडून भरलेलं असतं, मग तिथनं सुद्धा नागरिकांना जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो. तो रस्ता पण तुम्ही म्हणजे तुम्ही करणारच आहात, पण त्या रस्त्याकडे पण तुम्ही लक्ष द्या आणि तो रस्ता सुद्धा दुरुस्त करा. म्हणजे पॅचिंग वगैरे जे तुम्ही जे म्हणता, जे गावात काम वगैरे चालू आहे ते ठीक आहे, पण इकडचं पण तुम्ही त्या याच्यामध्ये पॅचिंग वगैरे तुम्ही करा. गोविंदपुरापासून आज जाणारा रस्ता जी मंजूर आहे, कॉन्क्रीटचाच रस्ता आहे. गावातली कामं संपली आपण ते काम, कारण की काय होतं, टू व्हीलर वरनं पण जाताना, आता पावसाचं पण सीझन आहे, टू व्हीलर वरनं जाताना पण आम्हाला तो प्रॉब्लेम येतो त्या रस्त्याने जाताना. ते बनवून देऊ आपण त्यामध्ये सर्व. काल नगर शहराच्या विविध पक्षाच्या लोकांची आणि शांतता कमिटी सदस्यांची, प्रमुख लोकांची मीटिंग मान्य कलेक्टर साहेब आणि ॲडिशनल SP कलबुर्गी साहेब, आयुक्त डांगे साहेब आणि पदाधिकाऱ्यांनी बोलवली होती. सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पदाधिकारी आम्ही उपस्थित होतो. त्यावेळेस मुकुंदनगरच्या विविध समस्याबाबत काही नगरसेवकांनी भूमिका मांडली, पक्षाच्या वतीने आम्ही भूमिका मांडली. मुकुंदनगरचे प्रमुख जे रस्ते आहेत, कमीत कमी त्याची डागडुजी करावी अशी ठाम मागणी पक्षाच्या वतीने मी स्वतः मांडली आणि आपल्या काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत त्यांनी मांडली, MIMच्या नगरसेवकांनी मांडली. त्यामुळे सर्वांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मान्य कलेक्टर साहेब, आयुक्त साहेब यांनी मुकुंदनगर इथले मुख्य जे 2 रस्ते त्याला पॅचिंग करण्याचे मान्य केले. त्यामुळे सर्वांच्या मागणीला हे यश आलेलं आहे. कोणत्या एका पक्षाच्या मागणीला यश आलेलं नसून सर्व सामूहिकरित्या मागणी केल्यामुळं आपल्या सर्व मुकुंदनगरवासियांचा हा रस्ता होत आहे. त्यामुळं मी आयुक्त साहेबांना धन्यवाद देतो. मान्य कलेक्टर साहेबांनी सविस्तर सगळी माहिती ऐकून घेतली, त्याबद्दलसुद्धा मी त्यांना धन्यवाद देतो. आगामी काळामध्ये मुकुंदनगरचे जे रस्ते आहेत त्या संदर्भात लवकरच आम्ही खासदार साहेबांना भेटणार आहोत, पालकमंत्री साहेबांना भेटणार आहोत. त्या दृष्टिकोनातून सकारात्मक भूमिका घेऊन आपल्याला आपल्या शहराचा विकास करून आणि सहनशीलता आणि एकोप्याने आपलं शहर चांगल्या प्रकारे कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.